आणि कुठलंही उत्तर न आल्यामुळं मग पोलीस स्टेशनचे लोक आले. 6:30 ते 6:45 दरम्यान ते दार आपण उघडायचा प्रयत्न केला. मगाशी तुम्हाला दाखवलंच सीसीटीव्ही मध्ये. आता दुसरा व्हिडिओ आपल्याकडे आहे. त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे ओरिजिनल चावी नसेल, आत असेल, तर तुमची जी दुसरी की आहे तुमची ओनर्स की, ती बाबांच्या ऑफिसमध्ये कुठं होती ते सांगितली आणि तिथपासून शूटिंग सुरू केलं आपण. आणि ते शूटिंग चावी घेतल्यानंतर रूममध्ये गेले आणि रूममध्ये गेल्यानंतर रूम उघडली आणि रूममधनं आत बघितल्या ती डॉक्टर लेडी हँग झालेली पाहायला मिळाली. हे बघताच त्यांनी ताबडतोब दार परत ओढलं आणि बंद केलं दार. इथपर्यंतच हॉटेल मोदीपच्या मॅनेजमेंटचा संबंध राहिला. त्यानंतर पोलीस आले 10-15 मिनिटातच. मॅनेजर गेले होते तिकडे कंप्लेंट नोंदवायला की अशा पद्धतीने काहीतरी आम्हाला संशय, तर रूम उघडत नाही. वासेकमध्ये आम्ही रूम लवकर उघडतो, चाव्या आमच्याकडे असतात, परंतु असं वाटलं की ती लेडी राहते फार उशीर आली आणि म्हणून आपण रूम उघडणं उचित होणार नाही आणि म्हणूनच आपण थांबलो. आणि मग त्याप्रमाणे पोलीस आल्यानंतर त्याचं सर्व शूटिंग घेतलेलं आपल्याकडे आहे आतल्या बाजूला. अशा पद्धतीनं जेव्हा ती पीडित डॉक्टरनी पंख्याला आपली ओढणी बांधून गळफास घेतलेल्या निदर्शनास आलं. अशा पद्धतीनं ही गोष्ट बघितल्यानंतर तिथून पुढचं काम पोलिसांनी सुरू केलं आणि मग त्यांच्या नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी असतील त्या त्यांनी तिथनं प्रोसेस त्यांची स्टार्ट केली. इथपर्यंतच हॉटेल मोदीपचा संबंध आहे. आता प्रश्न येतो ती ही पत्रकार परिषद का? आता नुकत्याच आपण बघितलं माननीय सुषमाजी अंधारे यांनी हॉटेल मोदीपचा उल्लेख केला. त्यांच्या शेजारी त्या बसलेल्या होत्या जयश्री आगवणे आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी फोटोही दाखवला जयकुमारजी, रणजितदादा आणि माझा. तो फोटो होता. व्यापाऱ्यांनी, सगळे व्यापारी जेव्हा भेटले आणि त्यांचा प्रवेश झाला त्या स्टेजवरचा फोटो होता. त्यातनं तेवढाच काढून तो फोटो टीव्हीवर दाखवण्यात आला सुषमा अंधारेच्या बाबतीत. आणि त्यांनी मग ते काही प्रश्न विचारले की ती पीडित जर तिचं घर फलटणमध्ये आहे तर ती हॉटेलला आलीच का? तर त्याच्या संबंधात आपण आता क्लिप ऐकले असेल भरपूर. त्या बनकर जागा मालकाने कुलूप लावलेलं होतं आणि ती फ्रस्ट्रेशनमध्ये आल्यामुळं ती हॉटेलला आली. एक महिला आहे, नेहमीच्या पद्धतीने आपण रूम देतोच त्यांना. एक महिला असू, एक पुरुष असू किंवा दोन्ही सोडून एखादं जेंडर असू तरी आपण रूम हे द्यायचं काम करतो. कारण का रूम नाकारायचा अधिकार आपल्याला नाहीये. रूम असेल तर आपण दिलीच पाहिजे. या पद्धतीने आपण दिली. गेल्या 32 वर्षात हॉटेल मोदीप सुरू होऊन अशा पद्धतीचा कुठलाही प्रसंग हॉटेलमध्ये आला नाही आणि त्यामुळे मला काही कुठली शंका नव्हती. त्यामुळं मग आम्ही ती रूम दिली आणि त्यांचं म्हणणं की मग ती रूम दिलीच का? एका महिलेला रात्री अपरात्री रूम दिली का? ती जर 18 वर्षाची पुढची असेल तर कुठल्याही महिलेला एकटी असू, दोघी असू, आम्हाला रूम देणं बंधनकारक आहे. आणि त्याप्रमाणे आमच्या नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे आम्हाला ती रूम त्यांना द्यावी लागली. त्यांनी मध्ये असं म्हणलं की तिची कुठला तरी बाहेर विल्हेवाट लावून कोण आत आणला असेल. अशा पद्धतीचं बाहेरचं दुकानं आपल्यावर ओढून घ्यायचा कुणीच प्रयत्न करणार नाही. आणि जे घडलं ते मी तुम्हाला दाखवलं. तिची एंट्री, तिचा प्रवेश आणि नंतरची तिचे फोन कॉल्स सर्व डिपार्टमेंटने आता डिक्लेअर केलेले आहेत, क्लिअर केलेले आहेत. ज्या पद्धतीनं तिचा शेवटचा कॉल सकाळी 9:30 झालेला आहे घरमालकीनं, याचा अर्थ ती 9:30 पर्यंत जिवंत होती. 9:30च्या पुढे तिने कधी हा उपक्रम केला, कार्यक्रम केला ते आपल्याला काय त्याची कल्पना नाहीये. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये ते आलेलं असेल. सीसीटीव्हीच्या तुमच्या टीव्ही पाहिल्यानंतर, क्लिप्स पाहिल्यानंतर लक्षात येईल की ती पीडित स्वतः गाडी घेऊन हॉटेलमध्ये आली होती. ती रूममध्ये गेली. रिसेप्शनला कॉन्टॅक्ट, तिने तिचं नाव रजिस्टरला लिहिले. त्याचे झेरॉक्स आपण आणलेले आहेत तुम्हाला बघण्यासाठी. आधार कार्डचे आपण झेरॉक्स त्यांनी स्वतः एंट्री केलेली आहे तिच्या स्वतःच्या अक्षरात.
याचाच अर्थ रात्री 1:30च्या पुढं पावणे दरम्यान तिने प्रवेश केल्यानंतर काहीही तिथं घडलेलं नाही असं सीसीटीव्ही कंप्लीट 17 तासाचा सीसीटीव्ही आपण डिपार्टमेंटच्या ताब्यात त्यांनी घेतलेला डीव्हीआर आणि रेकॉर्डिंग घेतलेलं आहे. त्याबरोबरच त्यांनी दोन्ही कागदपत्र लिहिलेली आहेत आणि महिन्याचं आपण त्यांना रेकॉर्ड दिलेले डीव्हीआर मधलं. त्यामुळं असं कुठेही निदर्शनात येत नाही की त्या दरम्यान रात्री 1:30-1:15 नंतर कुणी त्या रूममध्ये गेले किंवा आले असं काही निदर्शनात नाही. अशा पद्धतीचं रेकॉर्ड आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणेल की सीसीटीव्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की ती पीडित महिला स्वतः गाडी घेऊनच हॉटेलमध्ये आली. वॉचमनने आमच्या तिला व रिसेप्शनला नेलं. त्या ठिकाणी तिची एंट्री करून घेतली. तिला कार्ड तिचा आधार कार्डची झेरॉक्स घेतली. तिचा स्वतःच्या हस्ताक्षरात तिची नोंद करून घेतली रजिस्टरला आणि मग ती रूममध्ये गेली. ती परत दार तिने उघडलंच नाही. ही हॉटेल मधुदीपच्या बाबतीतली आमची आपल्याला खुलासा आम्ही करत आहोत. आता राहिला प्रश्न की मला का टार्गेट केलं जात आहे. माझ्या नावाला म्हणजे जेव्हा आपण बघितलं असेल मॅडम सुषमा अंधारे साहेबांनी मॅडमनी जेव्हा सांगितलं की पोलीस चौकशी कक्षेमध्ये यांना घ्यावं, हेही जबाबदार आहेत, रणजित दादा आहेत, मी आहे, अशी नावं त्यांनी घेतली. खरं तर त्या दिवशी आम्ही इथं नव्हतोच, आम्ही पुण्याला होतो आणि हे घडल्यानंतर रात्री आम्ही आलो. मग ह्यांनी जाऊन ते रात्री पहिले ह्यांनाही काय माहिती होतं तोपर्यंत. डॉक्टर मॅडमनी सोडण्याची वेळ किती दिली होती, रूम सोडण्याची वेळ? आपल्याकडं हॉटेल मधुदीपला रूम चेकआउट 24 तासाचा आहे. 24 तास कस्टमर आल्यानंतर तो राहू शकतो. म्हणजे जर सकाळी 10ला आला तर दुसऱ्या दिवशी 10 पर्यंत आणि रात्री 10ला तर दुसऱ्या दिवशी रात्री 10 पर्यंत राहू शकतो. पण त्यांनी सकाळी 9, 9:30 निघता असं सांगितलं होतं. आता आपण जो उल्लेख केला या दोघींच्या पाठीमागे एक मास्टर माइंड आहे. आपण किती वर्ष राजकारणात आहात, समाजकारणात आहात, व्यवसायात आहात, हा अनुभव बघतात. तो मास्टर माइंड कोण असावा असा काय आहे का? माझ्यापेक्षा पत्रकार या नात्याने तुम्हाला जास्त चांगला मास्टर माइंड माहिती आहे आणि तो मास्टर माइंड आपण चांगला जाणता. मी त्या माणसाचं नाव घेण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की एक दुसरी चावी तुमच्याकडे आहे हॉटेलची रूमची, ते चावीने तुम्ही दरवाजा उघडला म्हणजे पोलीस येण्याच्या अगोदर तुम्ही उघडलं होतं? नाही, पोलीस स्टेशनला आपण फोन केला. विषय काय झाला त्या दिवशी रात्री संध्याकाळी 6-6:30च्या आसपास सुमारास जेव्हा दार तरी पण उघडलं गेलं नाही त्या दिवशी त्यावेळी आम्हाला असं वाटलं की काहीतरी घडलेलं आहे नक्की. फिट येऊन आवाज जरा थोडासा जास्त फिट आलेली आहे, चक्कर आलेली आहे, काहीतरी झालेलं असेल. त्यावेळी आम्ही पोलिसांना फोन केला पण थोडं पोलिसांकडे येणं त्या दरम्यान डिले झाला. त्यानंतर सल्ला घेतल्यानंतर वकिलांचं आम्हाला असं जाणवलं की लवकरात लवकर सेफ्टीसाठी त्या पीडित महिलेच्या सेफ्टीसाठी आपण दार लवकर उघडलं पाहिजे म्हणून आम्ही शूटिंग चालू केलं. शूटिंगच्या सहाय्याने दरवाजा उघडण्याची टोटल प्रोसेस आम्ही घेतली. जेव्हा सीसीटीव्हीमध्ये पण ती प्रोसेस म्हणजे सीसीटीव्ही आणि फुटेजचं हे मॅचिंग दोन्ही एकत्र झालेलं आहे. जेव्हा उघडलं त्यावेळी आम्हाला ते निदर्शनास आलं. इमिजिएटली दार बंद करून घेतला. ही हत्या असल्याचं सातत्यानं आरोप केला जातोय. कसं बघता या सगळ्या आरोपाकडे? नाही, आता तुम्ही जर परत तुम्हाला दाखवतो मी फुटेज. आपण जरा उशीर आला मग आपल्याला बघायला मिळालं नाही. ती महिला तिथं आलेली आहे रात्री 1-1:30ला. ती रिसेप्शनला येते, ती रजिस्ट्रेशन करते स्वतःच्या नावाचं, आधार कार्ड आम्हाला देते, त्याची झेरॉक्स आम्ही ठेवतो, मूळ आधार कार्ड आम्ही त्यांना परत देतो. त्यानंतर ती रूमची चावी घेते आणि ती परत रूममध्ये जाते. इथपर्यंत आपल्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे, तुम्हाला पाहिजे परत दाखवलं जाईल. आणि नंतर तिने दार बंद केल्यानंतर ते सकाळपर्यंत उघडलं गेलं नाही. वास्तविक पाहता आपण कुठल्याही हॉटेलला गेलो तर त्या हॉटेलचं दार उघडायचा अधिकार त्या हॉटेलच्या स्टाफला मालकांना असतो. आपण बाहेर फिरत असतो आणि आपली रूम साफ होत असते. परंतु ती उशिरा आल्यामुळे आपण थोडा विचार केला की नको रूम उघडायला, आपल्याला गरज नाही, बघूया आपण काय होतंय. पण त्यानंतर रात्री 1:30 ते दुपार संध्याकाळी 5 पर्यंत त्या रूममध्ये कोणीही आत गेलं नाही, कोणीही बाहेर पडलं नाही. हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे आणि ते सगळे एसपी साहेबांनी
मुद्देमाल त्या ठिकाणी शहानिशा केली आणि रेकॉर्ड सगळे घेऊन गेले. त्यामुळे त्याला हत्या म्हणताच येणार नाही. हत्या हा राजकीय शब्द आहे, आत्महत्या हा खरा शब्द आहे. खरं तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाच आहे आज पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे. तिने तिच्या स्कार्फने गळफास लावून घेतला म्हणून, आणि वेळोवेळी तिने फोन केलेले की माझे शेवटचे, आता मी तुला शेवटचाच फोन करते त्या बनकरांना की आता यानं तुम्ही तुला त्रास देणार नाही, मी सुसाईड करते. या सगळ्या गोष्टी आपण बघतोय. 4-5 दिवस हाच दंगा चालेल. खरं तर ह्या गोष्टीमुळे संपूर्ण भारतात फलटणचं नाव बदनाम झाले. गोष्ट घडली एक आणि त्या गोष्टीला कलर द्यायचा प्रयत्न झालाय. ही प्रवृत्ती फलटणमध्ये वाढली आहे असं होता कामा नये आणि फलटणचं नाव बदनामी करता कामा नये कोणी, अशी मी त्यांना विनंती करेन सगळ्यांना. उघडलं तो टायमिंग तो सांग. संध्याकाळी जेव्हा दार उघडलं तेव्हा 6:45 आसपासचा टाइम होता तो. म्हणजे जवळपास 17 तासांनी दार उघडलं गेलं. रूम चेक इन केल्यानंतर 17 तासांनी 6:45 7:45 ते 7च्या दरम्यान दार उघडलं गेलं. त्यावेळी असं निदर्शनास आलं की तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस बरोबर 5 मिनिटात आले त्यानंतर दार उघडल्यानंतर. तुम्ही आता बोलताना असं म्हणालात की पोलिसांना आम्ही बोलवलं होतं पण पोलिसांना यायला उशीर झाला. साधारणतः किती वाजता तुम्ही पोलिसांना पहिल्यांदा बोलवलं होतं आणि किती वेळानंतर तुम्ही ते दार उघडलं? 6:30-7:45च्या आसपास पोलिसांना आम्ही जेव्हा फोन केला पहिला, आम्हाला असंच वाटलं की पोलिसांना फोन केल्यानंतरच आपण त्यांना दरवाजा उघडूयात. पण थोडासा फोन केला, फोन काय लागले नाहीत. आम्ही इथं नव्हतो, स्टाफ इथं एक्झॅक्ट इथं होता. मॅनेजरला त्यानंतर असं वाटलं की काय झालंय काय नाही हे ते आमची धडपड चालू झाली की नक्की तिला अटॅक आलाय, फिट आली काय. त्या अनुषंगाने आम्ही पटकन दरवाजा उघडला. पण त्याचं शूटिंग आणि पूर्ण बॅकअप आमच्याकडे आहे त्या गोष्टीचं, पूर्ण प्रोसेसचा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.